तर विनंती अशी आहे की सारखी सारखी दवाखान्याकडे फेऱ्या मारू नका, कुणाच्याच मारू नका, माझ्या पण मारू नका. आणि औषधं जास्त खाऊ नका, माझी पण घेऊ नका. माझ्याकडे जरी असतील तरी जास्त घेऊ नका. कारण काय होते, पूर्वी औषधं नव्हते, दवाखाने नव्हते, त्यावेळेस माणसं 100 वर्ष जगायची. आज एवढं सगळं स्पेशल झालंय आणि कदाचित एवढं सगळं ॲडव्हान्स झाल्यामुळं आपली मानसिकता अशी झाली बहुतेक की आपल्याला दवाखान्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुठनं माणसं कुठं जातात. कुणी सांगितलं की इकडं डॉक्टर चांगले तिकडं जायचं, कुणी सांगितलं तिकडं आल्यावर की अहो तिकडं कशाला गेला, त्याच्यापेक्षा इकडं चांगलं आहे इकडं जायचं. म्हणजे स्वतःचा नाट टेनिस बॉल करून घ्यायचा, तिकडं ठोका टाकला की इकडं, इकडं ठोका टाकला की तिकडं, आहे ना. नाही तसंच आहे, आज तसंच चाललंय ना सगळं. बघा की त्यांची औषधं त्या डॉक्टरांची अर्ध्यातच, तो दुसऱ्या डॉक्टरांची चालू. तर कोण म्हणते अहो कशाला तुम्ही ॲलोपॅथीकडे गेला, आयुर्वेदिक घ्या, गेला आयुर्वेदिकडे. तर कोण म्हणलं अहो आयुर्वेदिक कशाला खाताय का, त्याचं काही गुण असतात का, ते 6 महिने खावा, वर्ष खावा. कुणी सांगितलं होमिओपॅथी घ्या. तर कोण सांगतंय काय कशाला त्या आयुर्वेदाने होमिओपॅथीच्या नादा लागलाय. इथं ऑपरेशन चांगलं करतात एका झटक्यात, हे बघा मी ओके झालो, नुकतंच ऑपरेशन करून आणलं असतं, परत ॲलोपॅथीकडे वळायचं. म्हणजे हे फक्त ते जाता असायचं ना पूर्वी, ते दळायचं, तसं नुसतं गोल 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 फिरतच राहायचं. होमिओपॅथीकडे जायचं, ॲलोपॅथीकडे जायचं, आयुर्वेदाकडे जायचं, सगळीकडे नुसतं जातच राहायचं. कुठेही ठेवा पण एक ठिकाणी विश्वास ठेवा. आणि जवळपास 200पेक्षा जास्त पॅथी आहेत ज्या मानवी आरोग्यासाठी काम करतात. तो 200पेक्षा जास्त पॅथी जर मानवासाठी काम करत असतील तर आज माणूस मग आजारानं का बरबटलाय. अमाप पैसा असून सुद्धा का रोग गेले नाही. एक कोट्याधीश आहे, सगळ्यात जास्त आजार त्यालाच आहे. कोट्याधीश होण्यासाठी सुरुवातीला त्याने जडत्या खाल्लेली असतात, अन्न पाणी मिळालेलं नसते. नंतर जसा पैसा येईल तसं पूर्वी केलेल्या कामामुळे ते सराव पुढे मोडत जातोय. आराम मिळत गेला की आराम हराम होत जातोय आणि त्याच्यानंतर मग त्याचं जे दुखणं सुरू होते ते शेवटी त्याला मग संपवून जातं. गुडघेदुखीचा त्रास, हिप रिप्लेसमेंट, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. गुडघे बदललेले असतात, हिप बदललेले असतात. ते रोबोट असतात ना, रोबोट कसे चालतात असं तसं ते नंतर चालायला पायच वाकत नाही. शरीर परमेश्वरानं तुम्हाला वापरासाठी दिलेलं, त्याला तुम्ही आराम द्या. हे शरीर कशासाठी दिलंय, याचा बाबा वापर कर. आपल्या आत्म्याला शरीर दिलंय, वापरायसाठी दिलंय. म्हणजे 10,000चा शर्ट घ्यायचा आणि घालायचंच नाही, वापरायचंच नाही, काय उपयोग आहे त्याचा. हे तर अनमोल आहे की स्वतःहून कधी फाटत नाही, स्वतःहून कुठलं नुकसान होत नाही त्याचं. एवढा मोठा जाड माणूस झाला, असा असला तर असा झाला तर तेवढी स्किन वाढत जाते का फाटते, वाढत जाते. शर्ट छोटा असेल, बॉडी मोठी होईल, तसं जर ताणत गेला तर राहणार का. तो 50,000चा शर्ट असू दे तो फाटणार, लाखाचा शर्ट घ्या फाटणार. पण बॉडी आपली फाटत नाही, फुटत नाही. थोडासा विश्वास ठेवा, थोडासा भरोसा ठेवा स्वतःवर, बाकी कुणावर ठेवू नका. तुमचं शरीर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतं. प्रत्येक गोष्ट, भूक लागल्यावर कसं सांगते भूक लागली म्हणून, तर त्याच्यासाठी काय तपासण्या करता का किती भूक लागली, काय लागली. पोट भरलं की थांबतो की नाही आपण, का पोट भरल्यावर की अजून कळालं नाही म्हणून खातच राहतो. सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. मग कशासाठी सारखं वाऱ्याला गुडघेदुखीचा त्रास का झाला आपल्याला, आपल्या काय चुका घडल्या याच्या अगोदर त्या लक्षात येतात ना. वेळोवेळी शरीर आपल्याला सांगत असते, प्रत्येक गोष्ट सांगत असते. फक्त ते आपला काय झालंय की आपल्या शरीराची योग्य माहिती आपल्याला नाही, योग्य माहिती. आणि त्यामुळं
खूप चुकीच्या घटना घडत चालल्या. लहानपणी शाळेत चक्कर येऊन पडायची आमच्या लहानपणी, मुलं मुली बरीच उन्हात उभं राहून चक्कर येऊन पडायची. आता चक्कर येऊन पडले की डायरेक्ट हॉस्पिटल गाठायचं. शिक्षक लोकच घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये, बीपी चेक करतात, शुगर चेक करतात, काय ना काय बॉडी मेंदूपासून सगळं त्यांचं चेक करायला चालू करतात. ते मशीन काही चुकीचं नसतंय, त्याला जे त्याच्यात जे फीड केलेलं असतंय त्यानुसार ते तुम्हाला रिपोर्ट देत नाही, रिपोर्ट देत राहतात. ते बरोबर असतंय. पण कुठल्याही रिपोर्टवरती विश्वास ठेवायच्या अगोदर तुम्ही स्वतःच्या शरीराची कॅपॅसिटी बघून मग विश्वास ठेवा. ते मशीन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, मशीन योग्यच आहे, ते बरोबर देत. पण हे ठरवलं कुणी काही गोष्टी याचा विचार करा आणि मग त्यानुसार तुम्ही राहा. हो बा, मी माझी औषधं खाऊ नका म्हणतोय, त्यातनं मला काय पैसे मिळत नाही. मी का सांगतो याचा विचार करा. तुम्ही दवाखान्याकडे कुठल्याच नाही गेला, कॉन्फिडन्स वाढवला, कुठंच नाही गेला, तर त्याचे पैसे काय तुम्ही मला आणून देणार नाही. आणि दिले तरी मला नको आहे, मला परमेश्वर भरपूर देतोय, भरभरून देतोय, देत राहिला आहे आजपर्यंत, अजून पुढे देईल. कारण मी चांगलं काम करतो, मला माहिती आहे. लोकांना मी आत्मविश्वास देण्याचं काम करतो, आत्मविश्वास. आता जे घेतात ना लोक, ते नक्कीच जातानाच इथनं बरे होऊन जातात. जे घेत नाही ते परत येतात. एक उदाहरण मी नेहमी सांगतो बघा. एक साधू महाराज बसलेले असतात, शाळेला जाणार एक मूल त्या साधू महाराजांना, म्हणजे गावात पार असतो, पारावरती अशी कट्ट्यावरती बसलेले असतात, आणि त्या साधू महाराजांना ते पोरगं शिव्या द्यायला चालू करतात, भयानक शिव्या देतो. साधू महाराजांचा काही म्हणजे काही कान सुद्धा हलत नाही, डोळा सुद्धा उघडत नाही. ते देतय. शेवटी बाजूला बसलेला एक माणूस उठला, त्या पोराला बदड मारलं. म्हणाले ते साधू महाराज ग बसले आणि तू शिव्या द्यायला. काय केले तुला त्यांनी, काय केले म्हण, का शिव्या द्यायला लागलास. त्या पोरग्याला मारल्यानंतर ते पोरग रडत गेलं का परत शाळेला जायचं राहिलं, रडत पाठीमागे गेलं. आणि ते साधू महाराजांना म्हणला, अहो महाराज काय तुम्ही काय साधू महाराज माणूस आहे, कोण आहे म्हणायचं, ते एवढं शिव्या द्यायला तुम्ही गप बसला. साधू महाराज म्हणले ते देत होतं तर मी घेत नव्हतो, ते तू घेतलास म्हणून तुला राग आलाय म्हणाले, आणि आता त्याची फळ तू भोगणार, मी नाही भोगणार. ते रडत गेलेलं पोरग घरात सांगत गेल्यावर त्याचा बाप 10 लोकांना घेऊन आला, आणि ज्यानं त्या पोराला मारलं होतं त्याला विचारलं, कारण मला का मारलंस पोराला. अहो ते साधू महाराजांना शिव्या देत होतं, तुला देत होतं का. साधू महाराजांना देत होतं ना, तुला राग यायची काय गरज. त्याला 10 जणांनी मारलं. म्हणजे वर्ल्ड इज गिव्हन टेक पॉलिसी, जगाला जे द्याल ते तुम्हाला 10 पटीने परत येते. एखाद्याला स्माइल द्या, बघा बरं वाटतंय. एखाद्याला एक शिवी द्या जाता जाता, ते 10 शिव्या तुम्हाला देणार. तुम्हाला बघायचं असेल जाता जाता बघा. अहो ही सच्चाई आहे, त्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. म्हणून ह्या जगातून काय घ्यायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. परमेश्वराने एवढी बुद्धी दिली आहे आणि काय घ्यायचं आपल्याला कळत नाही. माणसं राग करतात, बऱ्याच गोष्टी करतात, पण बघा वेळेनुसार माणसं राहत असतात, वेळेनुसार डिसिजन घ्यावेच लागतात वेळेनुसार, बरोबर आहे. पण जो निर्णय, जे डिसिजन तुम्ही घाबरून घेता तो डिसिजन 100% चुकतो. जो डिसिजन सगळ्यात महत्वाचा, एक वेळ घाबरून घेतलेला परवडतोय, पण इमोशनल होऊन तुम्ही जो डिसिजन घेणार, जो निर्णय घेणार, तो म्हणजे मी तो तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की जो इमोशनल होऊन तुम्ही डिसिजन घेता, इमोशनल म्हणजे रडत नाही पण रागात, पण रागात एखादा निर्णय घेतला, रडत एखादा निर्णय घेतला, तर तो डिसिजन 100% तुम्हाला संपवतो. म्हणून कधीही काय झालं तर रागात कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही, रडत कुठला डिसिजन घ्यायचा नाही. म्हणजे बऱ्यापैकी काय होतं, काही ठिकाणी आपल्याला आपल्या माणसाला काहीतरी झालंय असं कळालं आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतंय,
की माणसं इमोशनल विचार करायला लागतात, रडायला लागतात. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, ठीक आहे करा म्हणतात. पण तुम्ही प्रॉपर शरीराचा अभ्यास करा, विचार करा. हे शरीर 100 वर्ष टिकणार हे परमेश्वरानं सांगितलं. आता एक ताई आल्या होत्या, लहान्या मुलांना इन्शुलिनचे डोस. आमच्या लहानपणी हे नव्हतं. आमच्या लहानपणी लहान मुलांना चष्मा नव्हता, वयस्करांना नव्हता, लहान मुलांचं तर सोडूनच आहे. माझ्या लहानपणी हे लहान मुलांना शुगर, बीपीचे असले त्रास नाही. आता 7 वर्षाची 8 वर्षाची मुलं बीपीच्या गोळ्या खातात. का हो? काय ना, मार्च महिन्यात काय भारताचं बजेट फोडायचं असतं, कशाची टेन्शन असतं का? बीपी वाढतो कशामुळे? हे बऱ्यापैकी आपल्या चूक आहे. एक तर सध्याचं आयुष्य कसं झालेलं आहे, जीवनमान, आणि हे आपणच करून ठेवलेलं आहे. आमच्या लहानपणी शाळेला घरात त्रास देते म्हणून घालवायचे. आता ते फार म्हणजे आई वडील इंटरव्ह्यू देतात शाळेत आणि मग त्या मुलाला घ्यायचं का नाही ते तिथले शिक्षक लोक ठरवतात. त्या मुलाचं करिअर कसं होईल त्यासाठी आम्ही ते जन्माला घालायच्या अगोदरपासूनच चालू. पहिलं स्वतः सेटल व्हायचं. शिक्षणात 25 वर्ष जातात, नोकरी लागत असतोपर्यंत 30च जातोय, घर घिसतोपर्यंत 35च जातोय. आणि 35 म्हणलं तर निम्म वय संपले, कारण आता आयुष्य 70 वर आलंय. मग 35 40 लग्न ठरस तोपर्यंत 40च जातोय. तिथनं पुढं मुलंच होतं. निसर्गाच्या नियमानं योग्य वयात योग्य ते सरकार सांगते ना 21 वर्ष पूर्ण झालं लग्न करा. माझं लग्न झालं त्यावेळेस मी सेटल नव्हतो, मला नोकरी नव्हती, काही नव्हती. मी काय मिळेल ते काम करतो, मिळेल ते काम करतो, हे चालूच होतं. पण ह्याच्याबरोबर काय मिळेल ते काम. मी नाही का झालो सेटल. मला वाटतं इथं आम्ही जे वय 50च्या पुढची जी लोक आहेत, मला नाही वाटत की यांना काहीतरी करिअर घडावं म्हणून आमच्या आई वडिलांनी शाळेत घातलं असं. हा विचार करा तुम्ही. आज आपण त्याचं करिअर करायसाठी सुरुवातीला त्याच्या डोक्यावरती ओझं ठेवायचं, प्रेग्नन्सी राहण्यासाठी औषधं खायची, तर राहिल्यानंतर परत औषधं खात राहायचं. 7व्या महिन्यात ते अजून पूर्ण जन्माला बाळ यायच्या अगोदर, पूर्ण तयार व्हायच्या अगोदर 7व्या महिन्यातच ते सीझर करून बाहेर काढायचं. त्या पापी दुनियेत त्याला 2 महिने अगोदर आणायचं. हे थोडंसं विचार करा आणि मग तुम्ही जा, मग राहा. आणि कशा पद्धतीनं मी आज तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला लागलोय, कुणाला भीती मी घालत नाही. उद्या मरायचं ते आज मरा. मी सांगतो, आयुष्य 100 वर्षाचं नसलं तर चालतंय, नको 100 वर्षाचं आयुष्य. पण जे जगणार त्याचा आनंद लुटा. जे क्षण मिळालेत आयुष्यात, गेलेला क्षण कोण परत आणू शकत नाही, मी पण आणू शकत नाही. पण जो क्षण 1 सेकंद मिळाला, मिली सेकंद मिळाला, त्याचा आनंद घ्या. हे दवाखान्यातनी की माझ्याकडे फेऱ्या मारून तुम्हाला काय मिळणार नाही, पोट भरणार नाही. खरंच भरणार. तुमचं पोट भरतंय का इकडं आल्यानंतर? कशाला मग तुम्ही लागला हे करा. आणि मी काय खरं सांगू का, असं वाटतं का हो मी हे सांगून तुमच्याकडे काय पैसे काढतोय का, रुपये मागतोय का मी तुमच्याकडे? उलट देऊ नका म्हणतो. पैसा कुणाला नको आहे का? नको असेल तर सांगा, त्याला द्या इकडं आमच्या इकडे, आम्ही बघतो काय करायचं. जगायसाठी किती लागतंय? साधी गाडी असली तर दुसरी चांगली पाहिजे, इनोवा पाहिजे, इनोवा घेतली की इंडिओर पाहिजे, इंडिओर घेतली की मर्सिडीज पाहिजे, असं प्रत्येकाचं वाढत जातं. आणि आता मर्सिडीज घेतली म्हणते जरा हेलिकॉप्टर बघावं, खाल्लं ट्रॅफिकमध्ये जायला त्रास होतो. आणि हेलिकॉप्टरमध्ये बसले म्हणते प्रायव्हेट जेटच पाहिजे. प्रत्येकाला एवढी लांब मजल मारणं शक्य नसतंय का? प्रत्येकाने विमान फिरलं तर वरच गर्दी होती. तर चला असो, आज तुम्ही थोडंसं विचार करा. मी सगळ्यांच्या पाया पडतो आणि थोडंसं विचार करा. स्वतःच्या शरीरावर भरोसा ठेवा. औषधं जास्त खाऊ नका, माझी पण घेऊ नका, कुठेही माझ्याकडे पण फेऱ्या नका मारू.
घरगुती उपाय करा. घरच्या घरी खूप काही सांगितलं मी, यूट्यूबवरती बघा, त्याच्यावर प्रॉपर भरोसा ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा त्याच्यावरती आणि ते श्रद्धेनं करा. देवाला कसं हात जोडता श्रद्धेनं, तसं ते श्रद्धेनं करा. निसर्ग तुम्हाला, परमेश्वर आहे, निसर्ग तुम्हाला असाच बरा करू. थोडासा व्यायाम करा, थोडासा योगा करा. जेवायला बसताना सुद्धा सकाळी पाय वेगळा पोटाजवळ घेऊन बसायचं, संध्याकाळी वेगळा पाय पोटाजवळ घेऊन बसायचं. सकाळी जेवताना बायकांनी उजवा पाय न्याहारी करायची बरं का, ब्रेकफास्ट वगैरे नाही. न्याहारी करताना उजवा पाय पोटाजवळ घेऊन बसायचं आणि रात्री जेवताना डावा पाय पोटाजवळ घेऊन जेवायचं. बघा पोट ऑटोमॅटिक कमी येतं. मांडी घालून पुरुषांनी जेवायला बसायचं असतं, ते बसतंय टेबलवर, खुर्चीवर बसलं की हे एकसारखं राहतंय. एकसारखं राहिलं की अवघड आहे, पण एक्स्ट्रा जाते ना बॉडीमध्ये, पण ते एक्स्ट्रा वाढायला लागते. पण ते मला कुठं गेलो ना जेवायला, कुणी जर सांगितलं डायनिंगवर बसलं की खुर्चीवर सुद्धा मांडी घालून बसतो. सवयच नाही, मांडी घालून जेवायची सवय आहे मला. आणि मांडी घालून जेवायला बसणं, गुडघेदुखी कंबरदुखी सगळी जाते. जेवताना वगैरे पुढं जे होतं नाही, वर्क होतं नाही, म्हणून अजून वापरू शकतोय मी, नमस्कार करू शकतो. पुढच्या महिन्यात मला 55 लागतंय, 55 वर्षाचा होतोय, अजून कसं आहे राय तो चांगला आहे. आयुष्य परत परत आहे का? आणि कोण काय पाहिजे ते म्हणतो. आमचे म्हणजे माझ्या आजीच्या बहिणी आहेत ना, मी लहानपणापासून खूप असं म्हणजे हसत खेळत असायचे. मला म्हणायचे काय दात काढतेस, सदानी कदा हे दात काढत असते म्हणायचे. अहो काढतोय म्हणून तर येतात ना, काय ना हो चालायचं. ज्या काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करावं लागतंय ताई. हे समाज असा आहे, चांगल्याला पण वाईट म्हणतोय, वाईटाला पण वाईट म्हणतोय. तुम्हाला काय वाटते? मला सगळी चांगलीच म्हणतात, वाईट म्हणणारे लोक नाहीत मला आहेत की. एवढं सेवा करतोय तरी पण नाण्याला दोन बाजू असल्याशिवाय चालत नाही. माझं फक्त चांगलं असेल तर नाही चालणार. कुणीतरी माझ्या पोलीस स्टेशनला अर्ज करायला लागतोय, ते असं करतात तसं करतात म्हणायला लागतंय. त्याशिवाय लोकांना कळणार कसं अजून मी काय काम करतोय. पहिल्यांदा मला वाटत होतं कुणी देवा परमेश्वरा काय अडचण आलो नाही, काय करू नये. अडचणी आणायला चालू केल्या, मार्ग निघायला चालू झाले. मला आज कळायला लागलं की अडचण आल्यावर कसा मार्ग काढायचा. आजपर्यंत 10 वेळा गेलो त्या वाटेनं, आता पाय वाट झाली ती, मला वाट मळली. आता मला काय वाटत नाही त्या गोष्टी. पहिले भीती वाटायची, मी एवढं चांगलं काम करतोय देवा परमेश्वरात का. मला असं वाटायचं की आता बाज बंद करूया, हे नको आपल्याला. पण एक माणूस कोणतं वाईट म्हणते, एक माणूस कोणतं अर्ज करतोय म्हणून एवढ्या लोकांचं आपण नुकसान करायचं का. एवढ्या लोकांचा विश्वास आहे ना, एवढ्या प्रेमापोटी आला ना भेटायला. तुम्हाला जाऊ दे, मी काय वाईट देतोय का. मी औषधं खाऊ नका म्हणून पाया पडून सांगतो, आणि खरंच खाऊ नका. बघा तुम्ही घरगुती उपाय करा, नक्की चांगले राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठं जे आहे औषध, ते असणं. माणसानं दुःखात सुद्धा असलं पाहिजे, म्हणजे दुःख नसतंय, येतच नाही. दुःख म्हणजे काय असतं आणि सुख म्हणजे तरी काय असतं, सगळं मानण्यावरती. दुःख मांडला तर दुःख, सुख मांडला तर सुख. एकेकाला पैशाचं सुद्धा दुःख असते. हा योगासन आधी म्हणतात, मंदिरासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन, वाक्यासन हलासन येतंय आत्ता करून जाते. सांगितलेले असण्यावर सुखी नाही. फक्त माझ्या डाव्या पायाचा हा जो झाला आहे ना, तो सरकला की फक्त तुमचा हात लागा आणि तो बरोबर. माझं म्हणजे झाला पैसा. मी सर जवळजवळ 70-72 वर्षी जवळजवळ कुंटला, 100 कुंटलाची पोटी अशी वेळ उचलू लागली. शेतात काय केलं, क्विंटल 6 कुंटलाची पोती अशी दोघांना हातावर उचलू लागली हातून टाकण्यासाठी. प्रजातीला अशी शंका वाटते की हा माग असला तर तुमच्यामुळे झाला असता. हे फक्त इथं तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या समोर सांगतो, एवढ्या सगळ्यांच्या समोर सांगतो. हां चेक करतो. काय काही असू दे, तुमचं काही असू दे, जे आमच्या पूर्वजांनी लिहिलेलं आहे, जे मी करतो हे काही माझ्या मनाचं नाही. हे पूर्वीच्या लोकांनी ग्रंथात लिहून ठेवलेल्या, पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. तर त्याच्या जोरावरती, त्याच्या जीवावरती, त्यांच्यावरती तेवढा भरोसा आहे माझ्या आयुर्वेदातल्या सगळ्या देवांच्या वरती. म्हणजे ज्यांनी ग्रंथ लिहिले, ज्यांनी लिहून ठेवले ते देवच आहे.
त्यांच्या सगळ्यांच्या यानं मी सांगतो की आजच्या आज कम से कम 70 ते 80% तुम्हाला आजच बरं करून पाठवतो. एवढ्या सगळ्यांच्या समोर पुण्यामध्ये मी असं 4 दिवस का 5 दिवस झोपून राहिलो बिमार पडलो असं मला आठवतं. मात्र व्यायाम योगासने होते पाहिजे. आता वय किती आहे? करतो मी. फक्त या महिन्यामध्ये आता जास्त उष्णता वाटू लागली म्हणून बरं बसा. ते प्रॅक्टिकली मी आता करून दाखवतो. नको राहू दे आता. पहिलं ओके करूया मग करा. सारं बोलत नाही प्रॅक्टिकली करून दाखवतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझं शरीर आजही 78 वर्षी पण शेप आहे. वाटत नाही 78 वय आहे ना. चालतं मी पण सगळं करून दाखवू शकतोय पण दिवस जाईल या माणसाला. जास्तीत जास्त 10 मिनिटात सगळं आठवतो सर. 10 ते 15 मिनिटात नंतर करूया दादा. खरंच बसा. चालेल ठीक आहे. करूया सांगितलं ना. तर चला सगळ्यांना परत एकदा सांगतो, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आयुष्य परत नाही. सारखं दवाखान्याकडे फेऱ्या मारू नका. माझ्याही निसर्ग उपचार केंद्राकडे सारख्या फेऱ्या मारायची गरज नाही. एन्जॉय करा लाईफ. आणि सगळ्या आजारांपासून लांब जर राहायचं असेल तर एक विनंती करतो की वर्षातून एकदा तरी शरीर शुद्धी करत चला. बाकी कुठलेही बॉडीचं सर्व्हिसिंगच करत नाही तो माणसं. ते 80,000ची 70,000ची गाडी घेतात, त्याला सारखं खाली वाकून बघतोय वर वाकून बघतोय. अरे अनमोल ह्याला कवा तरी बघ. तिची पिन निघाली का, त्याचे ते सपलं का, हवा गेली का, तुझी हवा लेखा रोज जाते त्याचं काहीतरी कर. हे जर नाही सर्व्हिसिंग केलं तर हवा जायला चालू होती. चला हवा येऊ होते नाही. तसंच आहे. डाएट करायला लागतंय. माणसं डाएट करतात, डाएटच्या नावाखाली उपाशी मारतात. बघा का काय सांगायचं. सकाळी खातोय त्याच्यावर संध्याकाळी खातोय. दिवसभर काही खायचं नाही. दिवसभर गॅस सोडते, सायलेन्सर बसवलं टार काय उपयोग होतो. हा रात्री जेवायचं ढीगभर आणि पचत नाही म्हणते. रात्रभर बायका पोराला त्रास सारखं. आणि मग इकडे येतात माझ्याकडे गॅसच लय होत्या. मी त्याला विचारतो पहिले डाएट काय करताय. तो सकाळी जेवतो त्याच्यावर संध्याकाळी जेवतो. काय उपयोग आहे तुझा. तासानं थोडं खायचं. ताकद टिकून राहते बॉडीमध्ये. थोड्या वेळानं पाणी पित राहायचं. नुसतं खायचं नाही तर पाणी पण प्यायचं. नाही तर नुसतं खात राहाल, खाल्ल्यावर पाणी नाही पिलं तर वासच वेगळा येतो. काही सांगायला म्हणून व्यवस्थित राहा. खाणं आणि पिणं म्हणजे तसलं नाही. खाणं पिणं व्यवस्थित ठेवा. ऑइल व्यवस्थित असेल ना गाडीला काय प्रॉब्लेम येत नाही. तसं इकडं व्यवस्थित सर्व्हिसिंग करा, व्यवस्थित राहा. 2-3 प्रकारे करू शकता. पंचक्रमा करा, 14,000 रुपये घेतात. नसेल घरगुती उपाय ताक पिऊन करायचं. कसं तिथं लिहून घ्यायचं आणि ते ताक पिऊन जरी नाही जमलं आपल्याला घरच्या घरी लिक्विड मिळतंय. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचं लूज मोशन नाही, उलटी नाही, काही नाही होत. ते घेतल्यानंतर तुम्हाला रेग्युलर मोशन पण विदाउट प्रेशर. म्हणजे प्रेशर न टाकता 1 मिनिटाच्या पोटाचा मोबाईल सुरू करायच्या अगोदर बाहेर. माणसं मोबाईल घेऊन जातात. काही लोक टाकतात मोबाईल. ते आता ते खुर्चीचं आलं कमोड आलं म्हणून ते जर त्यात पडायचं बंद झालं. इंडियन होतं तेव्हा गेला. आता काढू कसा. आणि तेव्हा बटनाचे फोन होते बारके काय झालेच साहेब. मी किस्से ऐकेल. सुद्धा धाडच लागते. लक्षात तुम्ही केवढ्या लोकांना बघा दादा. एवढ्या लोकांना स्माईल आज तुम्ही असंच बरं झालं. खरं आहे या गोष्टी खऱ्या. मी तसं त्यांच्याकडेच बघून विचारलं असेल. तर बघा म्हणजे घरघरकी कहाणी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. तर मोबाईल सुरू करायच्या अगोदर परत घेऊन जायची गरज लागेल. अशा पद्धतीची शरीर शुद्धी होते व्यवस्थित. म्हणजे बटाटे सालं, टोमॅटो सालं आतड्यानं चिपकून बसतात. त्यामुळे पोट वाढत जातं दिवसेंदिवस. चरबी साठायला लागते त्याच्यावरती. तर हे जर सर्व्हिसिंग केला तर सगळ्या गोष्टी ओके होतात. तर सर्व्हिसिंग करा आणि जास्त फेऱ्या मारू नका. फेऱ्या मारायच्याच असतील तर देशात विदेशात सगळीकडे फिरून या. त्यांनाही पैसा द्या, त्यांच्याकडला पण पैसा घेऊन. ओके ठीक आहे. आणि आता आत यायचं. तुम्हाला ते शेवटचं सांगतो. आता आत यायचं. 2 डॉक्टर आहेत, एक्सपर्ट आहेत. मी सोबत तिथं बसलेलो आहे. 100 प्रकारचे आजार सांगायचे नाही.
ह्याच्यासाठी वेगळं द्या, त्याच्यासाठी वेगळं द्या, अजिबात करायचं नाही. तिथं नाडी बघतात, तिथं चेहरा बघितल्यावर समजतंय. आम्ही कोणाला मशीनमध्ये घालत नाही, पण तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतंय काय आहे आणि काय नाही, त्याच्यावरनं बरोबर देतोय. जे दिलंय ते आता आपण तीर्थ कसं समजतोय, थोडंच घेतो ना तीर्थ, का पोट भरवतोपर्यंत ताण लागल्यासारखं पितो का पाणी, तांब्यावर पितो का तीर्थ आपण. सर मी बोलू का 1 मिनिट? 2 मिनिटात आहे, बोलायला देतो सांगा. मला माहिती आहे सगळ्यांनी हळूहळू येते ते. तर तीर्थ पिल्यासारखं मी म्हणतोय, तुम्ही घ्या औषधं घ्या थोडीशी, त्याच्यावर भरोसा ठेवा. तेवढ्यात सगळं बरं होतं असं विश्वास आहे ना, तसं ह्याच्यावर पण विश्वास ठेवा. आम्ही क्वालिटीचं ठेवलेलं आहे, कुठेही क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही आहे. पण थोडंच घ्या, तेवढ्यातच बरे व्हा. आज बरं झालो हे समजून ही मानसिकता पूर्ण जिथनं बाहेर जायचं. नाहीतर ते ह्याच्यासाठी काय त्याच्यासाठी काय, सगळ्यात महत्वाचं ते आहे. नाहीतर ते एवढंच दिलं मी एवढ्यात कसं होणार, ऑपरेशन सांगितलं एवढ्यात बरं होईल का, ही शंका मनात राहिली तर ऑपरेशनच करायला लागलं. त्यामुळे शंका मनातनं काढा, सगळ्यात बेकार शंका. आणि सगळ्यात जर मोठं औषध असेल तर आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, तुमची विल पॉवर वाढवा, ताकद वाढवा. आणि काय होत नाही, उद्या कधी ना कधी मरायचंच आहे. जन्माला यायच्या अगोदर राजीनामा लिहून घेतलेला आहे, कधी कुठं कसं मरणार हे ठरलेलं आहे. त्याशिवाय तुम्हाला खाली पाठवलेलं नाही. नाहीतर देवाला सुद्धा सोन्याची टोपी घाला, तुम्ही काय सांगू शकत. त्यामुळं बिंदास्त राहा, बिंदास्त जगा.